बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी। ठाकरे गटाच्या नेत्यांचे आनंद दिघेंना अभिवादन करण्यात आले, तर शिवसैनिकांची ठाकरेच्या गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळाले। तर ठाण्यामध्ये काही काळ यामुळे तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। मोठी बातमी, शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा असणार आणि त्या संदर्भातच आज आनंद दिघेंना अभिवादन करण्यासाठी सर्व नेते मंडळी गेली होती। यावेळेस जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। त्यामुळे आता ठाकरे गट आणि शिवसैनिक आमने सामने आले होते। त्यावेळेस पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता, तरी सुद्धा नेते आक्रमक झाले, बाचाबाची होते। राऊत साहेब, या ठिकाणी संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी दिली जाते शिवसैनिकांनी। अशा कोकलणाऱ्या भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे आम्ही लक्ष देत नाही। पण या ठिकाणी ठाकरे गटाचा मेळावा होतोय ठाण्यातून। आता ते आम्हाला आधी आम्हाला जाऊन देत। तरी दृश्य आपण बघत होतो, काही वेळेपूर्वी सर्व गटातले सगळे नेते दिघेंना अभिवादन करण्यासाठी पोहोचले होते। संजय राऊत सुद्धा होते आणि अन्य काही मंडळी सुद्धा इथे उपस्थित होती आणि त्यावेळेस नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये काही वेळ आक्रमक भूमिका पाहायला मिळाली। बाईक रॅली सुद्धा काढण्यात आली आणि यावेळचे दृश्य मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आक्रमक ते का विरोध करतायत का कल्पना नाही आहे। आणि आज इथे ठाणे जिल्ह्यामध्ये, ठाणे शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे नेते आलेले आहेत आणि स्वर्गीय आनंद दिघेंना अभिवादन केलं। आज आमचे कार्यक्रम आहेत ते करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत। कुठचाच विरोध करण्याचं हे कारण नाही असू शकत आणि याच्यामध्ये त्यांची मानसिकता दिसून येते। पण सर, ठाण्यातून आपण सुरुवात करत आहात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला समजला जातो। ठाकरे गटाचा पहिला मेळावा महाराष्ट्र दौऱ्याला इथून सुरुवात करताय। शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची निर्मिती केल्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये आज तुम्ही पाहिलं तर मुंबई महाराष्ट्रामध्ये आज ठाण्यामध्ये इथे सर्व शिवसैनिक बाळासाहेबांचे अनुयायी, बाळासाहेबांचे शिवप्रेमी ते इथे पहिल्यापासून आहेत। एकंदरीत तर आता ठाकरे गट आणि एक आमने सामने आलेले आहेत आणि यावेळी शिवसैनिक सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। ठाकरे गट आणि शिवसैनिक आमने सामने आल्यानंतर थोडीशी बाचाबाची झाली, सर्व नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये हे सर्व नेते आले आणि आनंद दिघेंना अभिवादन करण्यासाठी ते पोहोचले होते, त्यावेळची ती काही दृश्य आहे। तर ठाकरे गट आणि शिवसैनिक आमने सामने आलेले असताना जोरदार घोषणाबाजी झाली, पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा इथं तैनात करण्यात आला होता। बाईक रॅलीच्या माध्यमातून हे सर्व नेते इथे पोहोचले होते आणि आमने सामने आल्यानंतर त्यांच्यामध्ये जोरदार घोषणाबाजी झाली आणि घोषणाबाजीच्या नंतर त्यांनी आनंद दिघेंना अभिवादन केलं। होऊ दे ना घोषणा। जे तुमचं स्वागत झालंय शिवसेना युपीटीच्या नेत्यांचं, गद्दारांनी आमचं असंच स्वागत केलं पाहिजे। आजचा अनुभव अपेक्षित होता तुम्हाला? नक्कीच। पण मग त्या तयारीशी आलेल्या काही शिवसैनिकांना तयारी करायची गरज नाही। शिवसैनिक खंबीरपणे उभा आहे। आता हळूहळू तुम्हाला ठाण्यातलं चित्र दिसेल काय आहे ते। या सगळ्या संदर्भातली तयारी होती, कारण अशा प्रकारचे विरोध होणार आपल्याला काही माहिती होतं? 100% विरोध होणार। मला वाटतं हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की ज्या गुरूंना आपण मानतो त्या गुरूंच्या इकडे जर का या महाराष्ट्राचे नेते येत असतील त्यांच्याकडे त्यांना पुष्पहार घालायला, मला असं वाटतं त्याचं स्वागत केलं पाहिजे। घोषणा कसल्या देत आहेत? सर, अंबादासजी दानवे आहेत आपल्यासोबत, विरोधी पक्ष नेते। सर, या ठिकाणी शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली, हो द्या ना, काय फरक पडतो, उत्तर देऊ। पण या ठिकाणी तुम्ही आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आला होतात, मात्र दोन्हीकडचे संघर्ष पेटलेला पाहायला मिळाला, दोन्हीकडून घोषणा झाल्या। संघर्ष करण्याची काही गरज नव्हती। आम्ही आनंद दिघे साहेबांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करणं काही पाप आहे का? ठाण्यात आल्यावर केलंच पाहिजे। आता यांची जळायला लागली ना। नक्कीच आता हे सर्वच नेते ज्या ठिकाणी सभा आहे किंवा ज्या ठिकाणी मेळावा आहे या ठिकाणी जाणार आहेत आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून या मेळाव्याचं ज्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे, सुसंवाद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे, त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील।